आजच्या व्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कुठे चाललो रिया आपण? आईला घ्यायला. फायनली जातोय आपण आईला घ्यायला. 2-3 दिवसापासून चालू होतं. कधी येणार आहे आई, कधी येणार आहे? बापरे, फायनली येते आणि आता खेळायसारखं लेट झालं थोडस. आपण ते बॅग वगैरे सगळं कलेक्ट करायला टाइमच लागतो. आमचं सकाळपासून चालू होतं व्लॉग स्टार्ट करू पण काही ना काही चालू होतं. बेबी सोबत थोडं डिफिकल्ट होऊन जातं सगळ्या गोष्टी, पण करताय ठीक आहे. पण माझं ऍक्च्युअली होणे सुरू होतं. हिला म्हटलं चल आता त्यांना पण बरं वाटेल, तुला पण बरं वाटेल जरासं. आणि मेन म्हणजे जवळ आहे म्हणून. जवळ लांब आहे, असतं 15 तर मिनिटावरती मग, तरी एअरपोर्ट आहे. लांब असतं तर मग मी पण म्हटली असते नको बाबा. मी खूप एक्साइटेड आहे. आता वाटच बघते कधी येईल एअरपोर्ट. आलं जवळच आहे आता. काय म्हणते रिया अजून? किती दिवस आम्हाला त्रास देत होती, कधी येईल आई, कधी येईल. आता फायनली बघ पोहोचतेच आहे एअरपोर्टला. पोहोचले आपण, आता वाट बघणार त्यांची फक्त. आता आलो बघा कॅलगरी इंटरनॅशनल एअरपोर्ट. मोनिका आणि रियाला मी अरायवल गेटला सोडलं आणि नंतर कार पार्किंगला घेऊन गेलो. घेऊन येता येते बाबू, कुठे घेऊन येता येते. मोनिका जातो तिकडं, जा की. रिया जा तिकडे, जा. अच्छा तिकडे अलाउड नाही, थांब येशील. दोन गुड न्यूज झाले. हा एक मुळात गुड न्यूज, दुसरी गुड न्यूज घेऊन आली. अरे मयुरेश दिसला का तुला? आय थिंक ते निघत होते वाटतं तेव्हा आम्ही आलो तेव्हा. हो. हा ना, आनंद. आता एवढी गुड न्यूज आणली आहे. थँक्यू सो मच तुम्हाला. थँक्यू. थँक्यू, तुमच्यामुळे ते पोहोचले व्यवस्थित. हा ना, हा ना. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. अरे हो नाही, पण पहिल्यांदा येताना खरंच हो, tension किती होतं. डिफिकल्ट तुला असतं. मी प्रत्येक गोष्टीला मला माहिती होतं ना. हा, त्यामुळे बरं झालं. कशा आहे मामी? कसा झाला प्रवास? या या जाणार या भेट. तुमचा कस काय झाला मावशी प्रवास? मस्त. अरे 15 दिवसांचा आहे. आजी आली ना. नाही चांगलं झालं, पटापट लवकर आल्यामुळे फायदा झाला. म्हणजे इकडे तुझ्या भावाशी बोलता पण नाही आलं मला. मला तो म्हटला फोटो काढायचं लक्षातच नाही. हॅपी जर्नी फोटो टाकतेस काय, कुठलं काय. माझ्या वहिनीचा पण फोन, काय हो फोटो नाही काढला त्यांनी. म्हटलं मला नाही माहिती बाबा, तुम्ही विसरला असेल. Anyways, आम्ही मस्त आलो. एका गुड न्यूज मध्ये दुसरी गुड न्यूज तुला दिलेली. त्यांना पण घेऊन आले. पोहोचवलेला आहे. आता मस्त एन्जॉय. हो म्हणजे आई आहे, आजी आहे, बाबूजी आहे. हो ना. मग थँक्यू मावशी, तुम्ही सुखरूप घेऊन आले माझ्या सासूंना. हा ना. हाय. हॅलो. त्याला तर बापरे भरपूर झालं. झोपताना सकाळी उठताना म्हणजे आता जी आहे ती 2 वाजता उठला होता. अरे बापरे, आले का? कधी येणार आहे? 2 वाजता आधी 2 वाजता. नाही का मुलांचं वेगळं. हा. आणि मग तिकडे कोणी म्हणजे थोडं बरं वाटलं, चेंज बिरं खायचं. मग तिला असं की डॉल हाऊस खेळ, हे खेळ, ते खेळ. पार्क मध्ये घेऊन जाईल.
थँक्यू सो मच मावशी. बस बस बस. मग मला तर असं वाटतं की काहीतरी एकदम खूप मोठं काम केलं तुम्ही ऍक्च्युली. मोठं नाही म्हणजे बॅगांचं मला होतं की कुठे अडवायला नको किंवा काही फेक नाही नाही काहीच ते काय उघडल्या ना हा ते आणि डिफिकल्ट. समजत नाही पण मी त्यासाठी जे खाण्याचं सामान होतं ना ते मराठी इंग्लिश लिहून आलेलं. वेलकम टू कॅनडा. कार घेऊन आलो मी आता. चला चलो जा पुढे तू. मी बेबीला घेतलंय. फक्त टॅक्सीसाठी म्हणून ते येऊ देत. चला पट. खुश. फायनली आली मम्मी. मामी कसा होता एक्सपिरियन्स? एकदम छान मस्त. घरी तर विचारू, घरी अजून विचारू ते हा proper. घरी विचारलं. आता मस्त आराम कर. झोप झाली की नाही तुमची? झोप झाली काही झोप लागली का? हो मग मस्त. बरं झालं मग. मग काय मग टेन्शन. काही नाही. आता रात्रीच झोपा म्हणजे तुम्हाला आहे हा, ना ते थोडं प्रॉपर लोळू जेटलॅग शकते, होणार नाही पण जास्त. जेटलॅग होणार नाही. जेटलॅग होणार नाही. आता 3:30 वाजता. ती आता खुश आहे एकदम. आली आई घरी आली. रिया जास्त खुश दिसते. मला म्हणजे मोठा प्रवास करून आले. हे काय होतं? हे काय होतं? ये आता. हे असं होतं. काय करूया, काय देते? हे घे आई. ग्रीटिंग बनवलंय ते मी तुमच्यासाठी. हो वेलकम टू कॅनडा आई. ओपन करा बरं, ओपन करा. हे बघ तिने अरे एरोप्लेन KLM. काढली. KLM ची KLM ची flight. flight. हो छान छान मस्त. आणि हे तुला फ्लाईट मध्ये जेवण हे बसलं. जेवण का? अच्छा मस्त. आणि हे बघ आई मी काय लिहिलं. From Ria. फॉर आई. फॉर आई. From Ria. For आई. हा. इकडून पण वेलकम आहे. वेलकम टू कॅनडा आई. काय रिया? रिया काल त्याला हे काढत होती. ती पुढे करायचं म्हणत होतं, मोनिका म्हटली नाही मागे. हा, मी पुढे म्हटलं जाऊ तिथे रंगवून ठेवेल ती. आता हे कसं खडूचं केलं तर ठीक असतं. रिया एक एक दाखवते काय काय. काय रिया? वरती भरपूर आहे. वरती भरपूर रे. म्हणते का तू? मी मजा करते आईसोबत. आईसोबत मजा करते. खुश झाली का तू? काय काय करशील आता आईसोबत? खेळ ना. खेळ. रात्री मी आईसोबत झोपणार आहे. हा, अरे वा. कसा झाला मम्मी प्रवास? खूप छान मस्त. काही त्रास झाला नाही मला. पण कोणी मदत करत होतं ना असं हो म्हणजे? मदत भरपूर होती मध्ये. हा, तू विचारलं तर सांगायचे का? हो सांगायचे ना. बरं. चल चांगलंय. आम्हाला तेच टेन्शन होतं तू कसं काय म्हणजे करशील किंवा सांगायचं पण झालं तर असं. नाही सांगितलं ना मी बरोबर. हा. मग ते जेवणाचं विचारलं तुम्हाला पाहिजे तर कळायचं ना हे शब्द. थोडं इंग्लिश हे होतं नाही ना ते त्याचं. फास्ट बोलतात ना त्यांचं जरा असं एक दोन समजत शब्द नव्हतं. बाकी नाही, काय ते तर नाही. होतं, आम्हाला होऊन जातं. जातं. तर हा. ते तरी तुम्ही पण तर मी तुला एकदम म्हणून असे सगळे वाक्य नाही लिहून दिले होते. फर्स्ट टाइम झालं तसं नंतर तर काय नंतर नाही. तर हा. थोडं सुरुवातीला समजायला तर टाइमच हो, लागतो हा. लगेच तर काय First time आपल्यासारख्यांना traveling वाटतं. मुळे तेच सांगतो. थोडं प्रॉब्लेम येतो. बाकी काही नाही बाकी सगळं व्यवस्थित होतं. वेळेवर जेवण पाणी प्रवास नाश्ता मस्त वगैरे. एकदम. एकदम छान. 9 तासाच्या फ्लाईट होत्या आणि मध्ये 4-5 तासाचा पण layover. नंतर असं वाटत असेल ना कधी बाहेर निघू थोडं. कधी पोहोचलो शेवटच्याला जास्त झालं शेवटी असेल. जास्त हा. होतं, नंतर मम्मीसाठी 2-3 तास जास्त हा. वाटतं. आणि मम्मीसाठी जास्त बाकी पण असं झाला काही ना. थकवा ते वगैरे धुळ्यावरून यायचं होतं, धुळे ते मुंबई, मुंबईवरून मुंबईपासून अजून हे. भरपूर टाइम जवळजवळ 30 तासाच्या वर चालला झालं. गेला. धुळ्याहून येताना नाही पावसाने खूप त्रास दिला आम्हाला. हा. मग बरं लवकर निघाली. मालेगाव तर चांदवड पर्यंत पाऊसच होता. अरे अरे. बाकी म्हणून ते लवकर निघायला लावलेलं की नाही, चांगलं काय. लागलं. नाशिक नंतर पुन्हा पाऊस होता हा. त्याच्यामुळे मग
रिया तर खुश आहे फुल मला आईसोबत खेळायचंय. खेळायचं. कधी तर चालू होतं की येणारे पण नाही, येणारपेक्षा यायचं तर होतच, पण ते विजाचा किती इश्यू, पहिले रिजेक्ट झाला, नंतर मग परत अप्रूव्ह झाला, प्रिंटिंगला टाइम लागला. आणि प्रोसेस पण फार होती. त्यात आपलं तिकीट पण बुक झालेलं, ती पण धाकधूक की काय होतंय माहिती नाही. व्हिजा आला नाही तर तिकीट चेंज करणार होतो, चेंजचा ऑप्शन ठेवला होता की 2 दिवस आधी तिकीट चेंज करणार, मग ते अजून 1 वीक पुढे गेलं असतं. आणि आता तर खरी गरज होती. 1 का 2 वीक आपल्याला पण माहिती नाही. ते जर आलं नसतं मग आपण विचार केला असता 1 वीक मध्ये पण. कार्डमुळे जास्त हे झालं, हा, late झालं त्यामुळे ते. जास्त लेट. म्हणजे लास्ट पर्यंत वाटत होतं होईल नाही होईल असंच होत होतं की पण शेवटी फायनली आल्या. फायनली 9-10 महिन्याच्या प्रयत्नांनंतर मला ही चिंता होती प्रवास कसा होईल, फर्स्ट टाइम इतकं लांब असं. आम्हीच थोडं होतो घाबरलेलो की कसं काय. पण ते बरं झालं की होत्या त्यात ना. काकू होत्या सोबत, त्यामुळे मस्त झालं. तुला असं सपोर्ट वाटला की कोणीतरी आहे आहे असं? बुवा आपल्यापैकी. आणि मराठी त्यातल्या मग ते अजून चांगलं. मम्मीला मैत्रीण भेटलेली, तुम्ही जेव्हा गाडी पार्क करायला गेले मग ते पण मराठीच होते, कल्याणचे होते. हाय हाय म्हणत होते ते. त्या म्हणत होत्या माझं जावई घ्यायला आलाय. मग मम्मी पण म्हटले हा माझे पण जावई घ्यायला आले. मम्मी एअरपोर्टला त्यांच्या मागे आओ हाय. मी कॅलगरीत ओळख नाही रे. कॅलगरीत ओळख निघाली. आणि काही इंग्लिश कळतं अगं, काही म्हणजे फास्ट बोलल्यामुळे कळत नाही. ते तर होतं इकडे. पण मग तुला ते उठवायचं का ते असं की तू होतीच जागी, म्हणजे जेवण वगैरे आहे नाही मी झोपतच नव्हती ना. नाही झोप नाही नाही लागली. लागत त्या आवाजाने त्याच्याने. जेव्हा खाली येतं ना तेव्हा खूप त्रास होतो, म्हणजे थोडं अच्छा गरगरल्यासारखं होतं थोडं. तो आवाज बाकी मग देतोय. काय. आवाज देतो तो आपल्याला. वायफाय कनेक्ट झालं नाही, त्यामुळे नाही झालं. कॉन्टॅक्टच झाला नाही मध्ये. विचारलेलं का कोणाला तरी? हो मदत घेतली मी, पण काही हे नव्हतं, मोबाईल मुळे काय झालं काय माहिती. जाऊन द्या, बरं झालं, सगळं जाऊ व्यवस्थित दे, झालं, ते सगळं महत्वाचं. व्यवस्थित. तरी आम्हाला ट्रॅक करता येत होतं तू कुठपर्यंत पोहोचली हो आता. कळत जर्मनी पर्यंत त्या आली म्हटल्या का शिल्पाताई म्हटल्या की त्यांना ते विमान आलं ना ते पण कळतं म्हणे हा, सगळं. कुठं आलं काय. कुठे आलं काय आलं कळतं. आम्ही कंटिन्यू ट्रॅक, पप्पा पण तिकडे बघत होते, हा, मम्मी ते पप्पा पण बघत होते. ते पण फोन करून हा पोहोचला, फ्लाईट पोहोचली, इकडे त्यांचा फोन पोहोचली. आलेला तेव्हा. आम्ही जेव्हा घ्यायला निघालो ना तेव्हा त्यांचा फोन आला होता की पोहोचले ते, आता तुम्ही कुठे ते आहेत पण असं. जागे होते ना, आणि 3:30-4 रिया तर फार खुश झाली अजून माझी रिया. अगं आई आली, तू किती बरं वाटलं, किती छान. मला आता आई आली तर शाळेत नाही जायचं, घरीच थांबायचं. उद्या लगेच शाळा आहे माझी. पण मी नाही जायचं. ठीक आहे, उद्याचा दिवस दांडी, थर्सडेला जाऊया मग. हा? रियाला वाटतं आजी येईल मला सोडायला. हं? काय? डोळ्याची आई कधी येणार. चालू होतं ते. तिने कार्ड बनवलं. तो बस ड्रायव्हर मध्ये लिखून आता करायचं, केक कट करायचा. ओके चल. वेलकम टू कॅनडा. वेलकम टू कॅनडा. आ पूर्ण टाक. तू दे म्हणे. हा. छान आहे. मस्त चालेल. छान आहे ना ते? हा, आवडला का छान ते? आहे. रसमलाई. वेलकम टू कॅनडा. आम्ही पहिल्याच दिवशी कामाला लागले. हो थोडा आराम करायचा. मम्मीकडून राहू नका. नाही हे करू का ते करू, आवरू का काय करू, थांबलो यावर जाईल. काय जेवते? श्रीखंड पोळी. आईने भात बनवलाय, पण मी भात नाही खात शिकायला. आज काय काय बनवलेलं मम्माने तुम्ही? आई येणार होती तर काय काय स्पेशल बनवलं? आठवत नाही. नाही, पनीरची भाजी, पनीरची भाजी, वरण भात, श्रीखंड. आणि चपली. पण आई जेवलीच नाही. आई म्हटली मला जेवायचं नाही, पहिले चहा ठेव थोडासा. मी रात्रीच जेवते म्हणे, पण मी तर जेवलीच नाही. आला तर यानंतर आम्ही जेवण केलं, त्याच्यानंतर बॅग्स ओपन केले, जे आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवू. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.